नमस्कार, मी सुशील पिंगळे. डिकोडिंग युअर सेल्फ या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही शत्रूला आणि स्वतःला ओळखत असाल तर होणाऱ्या 100 लढायांचे परिणाम तुम्हाला घाबरू शकत नाही. आर्ट ऑफ वॉर या साधारण 2500 वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकामधील हे युद्धासाठीचे वाक्य राजकीय जीवन समजण्यासाठी आजही तंतोतंत महत्त्वाचे ठरते. राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीपुरतीची लढाई नाही, तर ती लोकांची, विचारांची आणि निर्णयाची लढाई आहे. आणि प्रत्येक लढाई ही एका व्यक्तीपासून सुरुवात होते. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. आता जर मी तुम्हाला विचारलं तर राजकारणात येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल पद, प्रतिष्ठा किंवा लोकांचा जनसंपर्क. परंतु याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे. या भागामध्ये आपण स्वतःला ओळखण्यासाठीच्या काही स्टेप पाहणार आहोत. कारण की जो माणूस स्वतःला ओळखतो तोच लोकांना ओळखतो आणि जो लोकांना ओळखतो तोच त्यांचे नेतृत्व करू शकतो. पहिली स्टेप आहे स्वतःचे मोटिवेशन काय आहे. राजकारण ही एक दिवसाची गोष्ट नाही, राजकारण ही दीर्घकाळ चालणारी प्रोसेस आहे. म्हणून राजकारणामध्ये स्वतःला ओळखणे हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला एखादं राजकीय पद मिळाले नाही तर तुम्ही राजकारण किंवा समाजकारण करू शकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तरच तुम्ही योग्य दिशेने चालले आहेत असं म्हणता येईल. राजकारणामध्ये मोटिवेशन असलेली लोकच कठीण परिस्थितीमध्ये दीर्घकाळ टिकतात. अन्यथा लोक थोड्या कालावधीसाठी राजकारणात येतात आणि नंतर निघून जातात. राजकारणात येण्यापूर्वीची दुसरी स्टेप म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ ओळखणे. नेता हा फक्त भाषण देणारा नसतो, तर काही उत्तम संघटक असतात, काही चांगले नियोजन करणारे असतात, तर काही शांतपणे लोकांचे म्हणणे ऐकून वाईट परिस्थितीमध्येही योग्य निर्णय घेणारे असतात. राजकारणात येणारे तरुण एक मोठी चूक करतात. ते आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या नेत्याला पाहतात आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येक नेता हा वेगळा असतो. म्हणून स्वतःची स्ट्रेंथ काय आहे हे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. तिसरी स्टेप आहे राजकारणातील स्वतःच्या कमतरता ओळखणे. सर्वात कठीण प्रश्नांपैकी हा एक प्रश्न म्हणावा लागेल, कारण ज्या गोष्टी आपण स्वीकारत नाही त्या गोष्टी आपण सुधारवू शकत नाही. म्हणून स्वतःच्या कमतरता ओळखणे हे फार महत्त्वाचे आहे. काही लोकांना पटकन राग येतो, काहींना लोकांच्या समोर बोलणे कठीण जाते, तर काही लोकांना काम पुढे ढकलण्याची सवय असते. लिहून ठेवा, राजकारणामध्ये स्वतःची कमतरता माहीत असणारा माणूस हा वेगाने प्रगती करू शकतो. म्हणून स्वतःच्या कमतरता लिहून ठेवा आणि त्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. चौथी स्टेप आहे स्वतःचे पीपल स्किल कसे आहे हे ओळखणे. थोडक्यात सांगायचं झालं तर लोकांबरोबर कसे बोलायचे, त्यांच्याबरोबर कसे वागायचे आणि त्यांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर जवळीक कशी साधायची याची कला होय. राजकारण म्हणजे लोकांना आदेश देणे नाही, तर लोकांचे म्हणणे समजून घेणे. आणि जो माणूस लोकांचे म्हणणे समजून घेऊ शकतो तेच त्यांचे नेतृत्व करू शकतो. आजपासून एक सराव करा. रोज एका नवीन व्यक्तीला भेटा, त्याचे नाव, तो काय काम करतो आणि त्याच्या अडचणी काय आहेत हे जाणून घ्या. लगेच सल्ला देण्याची घाई करू नका. या गोष्टीमुळे लोकांना समजून घेण्याची तुम्हाला सवय लागेल. पाचवी स्टेप आहे राजकारणात तुमच्या व्हॅल्यूज काय आहे. म्हणजेच राजकारणात तुम्ही कोणत्या तत्वांवर उभे आहात. प्रत्येक नेत्याची मूल्ये ही वेगळी असतात, परंतु ती स्पष्ट असावी. लक्षात ठेवा, पद, पक्ष, परिस्थिती ही बदलू शकते, परंतु ज्या दिवशी तुमची मूल्ये बदलतात त्या दिवशी लोक तुमच्यावरचा विश्वास कमी करतात. आणि राजकारणात सर्वात मोठं भांडवल म्हणजे पद किंवा पैसा नाही, तर विश्वास आहे. आणि हा विश्वास एका निवडणुकीने येत नाही किंवा एका भाषणाने येत नाही, तो निरंतर आणि दीर्घकाळानेच येत असतो. आणि तुमच्या तत्वांवर प्रामाणिकपणे राहिल्यानेच तो मिळतो. म्हणूनच सर्वात महत्त्वाचं, तुमच्या व्हॅल्यूज काय आहे त्या स्पष्ट करा. आज आपण राजकारणाविषयी फारसं काही शिकलो नाही, परंतु राजकारणात येण्यापूर्वी काय करावे हे थोडक्यात पाहिले. चला तर मग व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेप वाईज आपण स्वतःला डिकोड करा आणि तसाच रिपोर्ट आपल्या 5 मित्रांकडूनही बनवून घ्या. चला तर पुढील भागामध्ये पाहूया राजकारणात येण्यापूर्वी तरुणांकडून होणाऱ्या चुका.